हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये. तर बघा, इथे आपण नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि झटपट बनवण्यासाठी. तर हे बघा काय आहे, मी टोमॅटो घेतलेला आहे, 2 मोठ्या बारीक आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे, कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा, लसूण, अद्रक आणि छोले मसाला टाकलेला आहे, मिरची पावडर टाकलेला आहे, हळदी पावडर टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. हे सगळं आता आपल्याला मिक्सरमध्ये डायरेक्ट टाकायचं आहे आणि डायरेक्ट मिक्सरमध्ये पिसून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, हे वाटण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण यामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत, डायरेक्ट मसाले घातलेले आहेत सगळे. तर त्यामुळे आता हे छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. तर इथे बघा, मी कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये डायरेक्ट बनवते आहे. तर आपल्याला ही झटपट बनवण्यासाठी हे बघा, इथे मी लवंग घेतलेली आहे, काळी मिरी घेतलेली आहे आणि तेजपत्ता आणि कलमी घेतलेली आहे, जिरं टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत, वेलची पण टाकायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं वाटण टाकलेलं आहे यामध्ये. तर आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. या वाटणना आपल्याला आता काहीही टाकायची गरज नाही, पुन्हा काही टाकायची गरज नाही यामध्ये. पण सगळं काय घातलेलं आहे यामध्ये. टोमॅटो घातलेले आहेत मी 2, म्हणजे मध्यम आकाराचे, कांदा मोठा आकाराचा घातलेला, अद्रक, लसूण आणि छोले मसाला, मिरची पावडर, हळदी पावडर आणि धनिया पावडर थोडंसं टाकलं तर टाकायचं, नाही तर नाही, आणि गरम मसाला एकदम थोडासा टाकलेला आहे. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये टाकलेलं आहे, दळून घेतलेलं आहे. याने काय होते ना, बघू शकता तुम्ही, किती मस्त अशी टेस्टी पण लागते आणि खूप मस्त चव पण येते. पण हा मसाला छान असा भाजू द्यायचा तेल सुटेपर्यंत. तर बघू शकता इथे तेल पण छान असं सुटत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला छान मसाला बनवून घ्यायचा आहे, छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे, तेव्हा टेस्ट येते खूप चांगली. आणि झटपट बनवण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम झटपट बनवण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एकदा तुम्हाला नक्की आवडेल. तर बघू शकता इथे आपला मसाला हा किती सुक्का झालेला आहे आणि असा सगळा एका जागेवरच जमा होतो, त्यामुळे छान असा आपला मसाला बघू शकता तुम्ही, छान असं तेल पण सुटत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आता यामध्ये छोले टाकून घ्यायचे आहेत. छोले रात्री भिजू घातलेले होते, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि टाकायचे आहेत. तर बघू शकता इथे छोले घेतलेले आहेत मी. छान असे आता मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्याच्या नंतर त्यावरती कोथिंबीर पण घालायची आहे आपल्याला. नंतर पण घालू शकता तुम्ही, आता पण घालायची आहे. मीठ पण घालायचं आहे, पण मीठ त्यामध्ये पण घातलं होतं मसाल्यामध्ये, थोडंसं मी आता पण टाकलेलं आहे मीठ. तर अशा पद्धतीने कोथिंबीर पण घालायची आहे यामध्ये. तर बघू शकता आपले छोले किती छान जमलेले आहेत आणि एकदम टेस्टी लागतं, एकदम भारी लागतं. तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, नक्की ट्राय करून बघायला, तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल. अशा पद्धतीने डायरेक्ट झटपट बनून जातं, एकदम वाटत बसायची, म्हणजे भाजण्याची गरज नाही, कांदा टोमॅटो वाटत बसायची गरज नाही एक एक करून. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. तर बघू शकता इथे मी पाणी घातलेलं आहे, तर आपल्याला आपल्या आवडीनुसार पाणी घालायचं आहे. तर बघू शकता इथे मी इथे पाणी घातलेलं आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्याच्या नंतर. तर बघा, अशा पद्धतीने मी इतकं पाणी घातलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने पाणी घातलेलं आहे. आपल्याला आता ना याची शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, झाकण लावून कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्यामध्ये पण होऊन जातं. मी तर 4च शिट्ट्या करते आणि नंतर हवा जाईपर्यंत कुकरची ठेवून देते, तर मस्त छान शिजून जातात. तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा. तर बघा, इथे झाकण लावलेलं आहे मी. आता शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर बघूया आपण आता 4 शिट्ट्याच्या बाद आपली भाजी कशी बनलेली आहे. तर बघू शकता इथे किती छान अशी ग्रेव्ही बनलेली आहे. पण ही भाजी ना, मी व्हिडिओ चालूच केला नाही आणि तसाच व्हिडिओ काढत होते आणि व्हिडिओच चालू केला नाही. मग लक्षात आलं की मी व्हिडिओच केला नाही.
इथे मी टिफिन पण भरून घेतलेली आहे, बघू शकता इथे टिफिन पण भरून घेतली, मुलांना खायला पण दिलेलं. पण नंतर लक्षात आलं की मी ते अगोदरचा व्हिडिओच चालू केला होता. तर अशा पद्धतीने एकदम मस्त अशी छोल्याची ग्रेव्ही बनते. तुम्ही नक्की बनवून बघा. बघा कशी छान बनलेली आहे, तेल पण छान असं सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही पण एकदम मस्त बनलेली आहे. आपण भाताबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. खूप मस्त. बघा मी पुरी पण बनवलेली आहे आणि त्याच्यासोबत खायला बनवलं, खूप मस्त लागते, खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर ही अशा पद्धतीने बनवून बघा, एकदम झटपट पद्धतीने. मी अशाच पद्धतीने बनवते, झटपट पद्धतीने कुकरमध्ये डायरेक्ट. आणि काय जास्त एकदा मसाला केला आणि डबल बघायची पण गरज नाही, काही टाकायची पण गरज नाही. त्यामुळे ना अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर तुम्ही कामाला जात असाल कुठं, म्हणजे गडबडीमध्ये तुम्हाला बनवायची असेल तर नक्की ट्राय करा. तर चला तर मग थँक्यू, बाय बाय.